नमस्कार, परीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रियांका पवार आज तुम्हाला दाल तडक्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे पुढील साहित्य: 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो बारीक चिरलेला, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, जिरं, हळद, लाल तिखट, मोहरी, चवीनुसार मीठ, हिंग, घी, तेल, कस्तुरी मेथी, 2 मोठ्या लाल मिरच्या आणि लसूण, अद्रक, कढीपत्ता, 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या। पहिल्यांदा आपण डाळ धुवून घेऊया। डाळ ही 2 ते 3 वेळा पाण्यात धुवून घेऊया स्वच्छपणे। आता धुवून घेतोय। डाळ ही आता धुवून झालेली आहे। अर्धा चम्मच हळद टाकूया आपण डाळीत आणि डाळीला झाकण लावून घेऊया कुकरला। आपली डाळ आता शिजली आहे। 2 शिट्टीमध्ये डाळ शिजलेली आहे। तिचं बघा थिकनेस ही बरोबर आहे। आता आपण डाळीला फोडणी देऊया। कढई तापली आहे, त्यात आता आपण तेल घालूया। तेल तापसपर्यंत आपण त्याची वाट बघू आणि मग त्याच्यात हिंग घालू। हे बघा आता आपण हिंग टाकू। हिंग झालं, आता आपण मोहरी टाकूया। हिंग असं मस्त तापलं पाहिजे। आता जिरं टाकूया। असे तडतडले पाहिजेत, खूप छान चवीला टेस्ट लागते। आता आपण मिरच्या टाकू। कढीपत्ता टाकू आणि हे अद्रक आणि लसूण हे बारीक केलेलं आहे हे टाकू। हे बघा लसूण टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये आता, आणि ह्याला आता मस्तपैकी हलकंसं परतू। मिरची, कढीपत्ता आणि लसूण ह्याला हलकंसं परतून घेऊया आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ। असा मस्त खमंग वास सुटलाय लसूणचा तडक्याचा। हे बघा आता मी कांदा घालून घेते ह्याच्यामध्ये। हा पूर्ण कांदा ह्याच्यात घालून घेते आणि हा कांदा आता ब्राऊन होतोपर्यंत आपण त्याला शेकू। कांदा आता ब्राऊन कलर मध्ये झालेला आहे। आता यात आपण टोमॅटो टाकून घेऊ। हे बघा टोमॅटो घातलेला आहे। हेही ह्याच्यामध्ये पूर्ण वितळून घ्यायचं। टोमॅटो ह्याच्यात पूर्ण गळला पाहिजे फोडणीमध्ये। हे बघा आपले आता टोमॅटो ह्या फोडणीमध्ये गळलेले आहेत। व्यवस्थितपणे शेकलेला आहे, हा परतलेला आहे मसाला। आता आपण ह्याच्यामध्ये हलकीशी हळद टाकूया आणि मीठ टाकूया। हळद कमी टाकायची कारण की आपण डाळीमध्येही हळद टाकलेली आहे। आता ह्याच्यात मी मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ, आणि आता थोडीशी हळद टाकून घेते। ही बघा हळद टाकून घेते आता मी, आणि ह्याला व्यवस्थितपणे आता हलवूया। हे बघा आता व्यवस्थित हलवून घेतलंय मी। आता ह्याच्यामध्ये शिजवलेली डाळ ही फोडणीमध्ये ओतून घेऊ आणि आता त्याला व्यवस्थितपणे फोडणी हलवून घेऊया आणि राहिलेल्या कुकरमध्ये ही आपण पाणी ओतून ही राहिलेली डाळ काढून घेऊ। हे बघा कुकरमध्ये राहिलेली डाळ आता पाणी टाकू कुकरमध्ये आणि या फोडणीत ओतून घेतलंय मी, आणि आता व्यवस्थितपणे एकजीव करणार हलवून। पूर्ण एकजीव करायचं।
आता ह्याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकूया. यामुळे एक मस्त टेस्ट येते. पाणी टाकून असं मीडियम टेक्स्चर ठेवायचं. त्यामध्ये ते खाताना पण खूप छान लागते, त्याची चव वाढते. 2 चम्मच आपण तूप घेऊया. तेही आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे डाळीला, म्हणून त्यासाठी थोडंसं चिमूटभरासारखं हिंग टाकूया. बस थोडंसंच टाकायचं, कारण की आपण डाळीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि त्याच्यावर वरती लसणीचा तडका आणि ही लवंगी मिरची आणि हलकासा कढीपत्ता याची आपल्याला फोडणी द्यायची. याची आपल्याला फोडणी द्यायची. हा असा तडका झालेला आहे. यामध्ये आपण मिरची पावडर टाकायची आहे. ही मिरची पावडर टाकल्याने तडक्याला खूप भारी टेस्ट लागते. आता हे आपण झालेली फोडणीचा तडका ह्या दाल फ्रायच्या ह्याच्यात टाकतो. हे बघा, दाल तडका आता आपला रेडी. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही घरी नक्की करून पहा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मस्त खा, स्वस्त राहा, खुश राहा.